विराजने 4 गडी टिपलेत आणि 4च धावा दिल्या आहेत. त्याला जाते मला वाटतं सामनावीराची ट्रॉफी. मी विराजला विनंती करतो की त्याने आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायला यायचंय. यानंतरचा सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे आणि यानंतर कॉमेंट्रीसाठी मी आमंत्रित करतो आमच्या या खालापूर तालुका आणि रायगडचा बुलंद आवाज तुषारजी धुमाल साहेब. धन्यवाद. आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. जर विकासजी जोशी इथे आले असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यावं. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संदीपजी आईत साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. अक्कुलवाडी संघाला विनंती आता मैदानाचा ताबा सोडा. मॅच ऑन होतीये. अरे ते देऊन टाक त्यांच्याकडे कॅप्टनकडे. विषय संपला. कोणाकडे ते 500 कोणाकडे? अरे कोणाकडे? स्वप्नील अजयला विनंती आपला 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. स्वप्नील चौलकर यांच्याकडनं हे 500चं पारितोषिक आहे. समीर शेठ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. खोपोली नगरीचे माजी नगरसेवक आदरणीय समीरजी दत्तात्रय मसूरकर यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक विराज साठी जात आहे. अक्कुलवाडी संघाचा खेळाडू आहे. पंचांना विनंती आपण मॅचला सुरुवात करा. 4 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, 4 धावा खर्च करताना त्याला मात्र हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. चला पंच मॅचला सुरुवात करा. आणि प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर या. माडपवाडी संघाच्या विरोधामध्ये आता टीम खेळतीये खरवई. खरवई विरोधात माडपवाडी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिल्यांदा नाणेफेकीचं कौल माडपवाडी संघानं जिंकलं आणि पहिल्यांदा फलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. प्रेक्षकांना आता विनंती आहे या आपण मैदानाच्या बाहेर. अक्कुलवाडी संघाचे बरेचसे प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये आहेत. सगळ्यांना विनंती या. अजय मुंडे आणि त्याच्या बरोबरीनं अनिकेत धाकवळ हे सलामीची जोडी आता मैदानामध्ये माडपवाडी बी संघाकडनं आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय. 7 विलास एंड कडनं गोलंदाजी मार्कवरती आहे. पंचांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती अनिकेत. गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवरती सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं जाते. इथून धावांचा श्री गणेशा मात्र
टीम माडपवाडी संघाचा पाहायला मिळतोय. अनेश शेठ पाटेकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत. संदेशजी यादव देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं. डान्सी राऊंड क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक सिंगल स्कोर कार्ड वरती नोंद आहे. 1 या धावसंख्येनं टोटल 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. टॉस जिंकून निर्णय मात्र माडपवाडी संघानं फलंदाजीचा घेतलाय आणि तो निर्णय आतापर्यंत पथ्यावरती येतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगलला महत्व दिलं गेलं. चेंडू उंच गेलाय पण लांबी कमी आहे. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे. झेल सुटलाय. सोप्पा झेल मात्र इथे जसा हातातनं लोण्याचा गोळा विसावतो त्या पद्धतीने इथे सोडला गेला आणि एका मोठ्या फलंदाजाला दिलं जातंय जीवदान. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 3 धावा स्कोर कार्ड वरती नोंद होत आहेत. बंड्याचं आपण कौतुक करूया. प्रशांत शेठ यांचे डावे हात म्हणून त्यांची ओळख आहे. चार धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे, पण सक्सेसफुल गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत प्रशांत प्रणयनं आणि जबरदस्त खेळ दाखवलाय. खरवई संघ गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. चेंडू पुन्हा एकदा उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः इस्ट्रक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे टिपलाय झेल. संपलाय पहिल्या बॅटरचा 4 या धावसंख्येवरती. ही स्पर्धा आता साता समुद्रा पलीकडे देखील पोहोचली आहे. शुभम सिंग यांची मेहनत आता रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतीये. आदरणीय समीरजी मसूरकर या मॅचचा आनंद घेताना. प्रशांत शेंडे पाटील हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अल्पेश सरकुडे यांची संकल्पना. आज लवजी बी संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. पहिली मॅच त्यांनी जिंकली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार असा प्रश्न पडलाय, पण तिसऱ्या क्रमांकावरती आला बॅटर किरण. किरण पाटेकर आल्या आल्या हलक्या हाताने खेळण्याचा निर्धास्त त्यानं गाठलाय. इथे गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, पण तत्पूर्वी मिळतीये 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 1 बाद. माडप संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 5 धावांवरती पहिलं षटक कंप्लीट झालंय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे मात्र पाहणं गरजेचं असेल, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया ऋषी डीजे यांना. देखील चांगला होता आणि आता चतुर्थी लागली आहे, पण जगदीश साळुंके यांचं मी कौतुक करेल. जबरदस्त त्यांनी जेवणाचा आजचा आस्वाद दिला आमच्या सगळ्या या टीमला. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. उद्या देखील वेज जेवण घेऊन येतील अशी अपेक्षा करतो, कारण की आज चतुर्थी लागली. पुन्हा एकदा गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये. नेक्स्ट बॉलर योगेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राइक एंडवरती असेल फलंदाज किरण.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं आला. इथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गोलंदाजानं पहिला चेंडू निर्धाव फेकला. योगेश चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. जबरदस्त हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळला जातोय. इथे मात्र अकुलवाडीचे उत्कृष्ट समालोचक अतुल राहुल पाटील यांचं मी दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. चांगले समालोचक आहेत आणि आज अकुलवाडी संघाचं पाठबळ वाढवण्यासाठी या मैदानामध्ये ते आलेत. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. अकुलवाडी संघाला अंकित मालुसरे यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, पारितोषिकांची खैरात देखील केली. पण इथे मात्र माडपवाडी संघाच्या विरोधात खरवई संघाचा खेळ चालू आहे आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या टोटल 7 चांगली मिळाली. प्रशांत शेंडे पाटील आणि त्याचबरोबर अल्पेश सरकुडे यांना, शुभम सिंग असतील, त्याचबरोबर योगेश गोपाळे असेल, असे बरेचसे खेळाडू मित्र आहेत ज्यांनी अतिशय सुंदर नियोजनामध्ये हातभार लावलाय. जयेश मोरे यांचं समालोचन तुम्ही ऐकलं. आता ते सवारी करतायत या मैदानावरती छोट्या कारची. मैदानाचं भ्रमण त्यांच्या माध्यमातून चालू आहे. व्यासपीठाकडे त्यांचं थोड्याच वेळात आगमन आपल्याला होताना पाहायला मिळेल. चिन्मय शेंडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. भालचंद्र कदम चेंडूवरती सरसावलेत पण इथे चेंडू अडवला गेला. ग्रामपंचायत सदस्य माडपचे आमचे पाहुणे अरुण शेठ पाटेकर यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 10 धावांचा खेळ मात्र आतापर्यंत झाला. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. जबरदस्त टायमिंग, पदलाली त्याचा प्रॉपर केलाय वापर. टायमिंग पॉवरफुल शॉट येतोय, बिग हिट. जयेश मोरे यांचं मी नक्कीच कौतुक करेल. मुंबई दिल्लीवरनं फिरून या गाडीवरनं ते आलेत, पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यांचं स्वागत असेल. सन्माननीय पाहुणे या व्यासपीठावरती आलेत आमचे पाटेकर साहेब, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीम माडपवाडी संघाच्या 16. नेक्स्ट बॉलर सिद्धांत. सिद्धांत हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येतोय. खरवई संघाकडनं आता तो गोलंदाजी करेल. वयाचा अनुभव कमी आहे याच्याकडे, पण क्रिकेटच्या पटलावरचा अनुभव घेऊन तो आता मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती उभा आहे. लेदर क्रिकेटचा माहिरत हासिल केलेला हा खेळाडू आहे. जगदीजी साळुंके वाट बघतायत. लवजी बी संघ कधी मैदानामध्ये खेळतोय, चर्चा चालू आहे. आता नेक्स्ट मॅच मध्ये फलंदाजीसाठी कोणाला पाठवायचं, गोलंदाजी कोणाला द्यायची, मेंटॉर आहेत लवजी संघाचे. तेजस कराळेवरती खुश आहेत ते आज. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा आपण किरणला पाहतोय. ऑप्शनच्या लाईन मध्ये शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे आता संधी होती पण अशा वेळी ही संधी हुकली आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 17 धावांची नोंद. 17 म्हणजे या क्रिकेटच्या खेळातील अशुभ आकडा. एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा 17 आकडाचा स्कोर कार्डवरती आहे. वाईट चेंडूचा पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. इथे आता 18 या आकड्यावरती स्कोर कार्ड पाहायला मिळेल आणि आठवण होईल
खऱ्या अर्थानं विराट कोहली यांची. माझी मुंबई संघानं मात्र ISPL जिंकली. पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जल्लोषात मात्र विजय साजरा केला गेला. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका पुन्हा एकदा सुटलाय झेल. झेल सुटल्यानंतर 2 धावांचं अंतर कापलं गेलं आणि इथून मात्र आता स्कोर कार्डकडे पाहिलं जाईल. बंड्याचं मी नक्कीच कौतुक करेल. बंड्यानं आता याआधी चहाचा आस्वाद दिला, आता तो कोल्ड्रिंकचा आस्वाद देतोय. योगेश गोपाळे मात्र वाट बघतायत. गार आहे, अतिशय फार आहे आणि सुंदर देखील आहे. खरी बंड्याच्या हाताने हे सगळं पिणं म्हणजे अमृतासारखं आहे. आदरणीय संपतदादा गाडवे साहेबांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. अल्पेश सरगुडे यांच्यावरती खास विशेष त्यांचं प्रेम आहे. आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील त्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या रात्रीमध्ये देखील या व्यासपीठावरती असतील, कारण की उद्या स्वतः अल्पेश सरगुडे मैदानामध्ये खेळतील. परत एकदा चूक घडली आणि या चुकीला माफी नाही. हारणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही, जिंकावं लागेल. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती टोटल 22. ऋषी शेंडे आनंदी आहेत, खुश आहेत, पण मनामध्ये वेगळा विचार आहे. मैदानामध्ये खेळताना थोडंसं त्यांचं पाठबळ कमी लाभलं. नेहमी आपण त्यांना खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहतो, पण आयोजनामधील एक हिस्सा असल्यामुळे थोडंसं दडपण वाढलं गेलं. भावेश सावंत खुश आहेत. लोणावळ्यामध्ये जाऊन ओपन क्रिकेटमध्ये आज त्यांनी खोपोली वॉरियर्स या टीमला मात्र टॉप 6 मध्ये प्रवेश देऊन स्वतःला सिद्ध केलंय. पुन्हा एकदा त्यांचा फॉर्म परत आलाय, पण आता उद्या घरच्या मैदानावरती खेळायचं आहे. सन्माननीय आमचे पुण्याचे पाहुणे जे हिंद केसरी आहेत त्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. पुण्याचे आमचे पाहुणे आहेत. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. सन्माननीय हिंद केसरी साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. मान्यवरांचं स्वागत असेल दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं. पुण्याचे आमचे पाहुणे आहेत. पुणे म्हणजे माझं आवडतं स्थान आहे. 4 चेंडू 22 धावा आणि त्याचं गणित समीरजी मसूरकरांना माहिती आहे. आणि पुण्यामध्ये माझा जीव अडकला होता आणि खोपोलीमध्ये अर्धा राहिला होता, कारण की माझी बायको पुण्याची आहे. इथे मात्र 22ची 1 धाव येते आणि टोटल 23 धावांची नोंद. शुभम सिंग आज खुश आहेत. राजेश परदेशी थोडीशी चर्चा करताना इथे मात्र झेल टिपला गेला. किरणचा संपलाय खेळ. चोर का झटका. तर शॉर्टकट मध्ये म्हणायचं गेलं तर क्रिकेटचा किडा आहे जो घरी जाऊ देत नाहीये. लवजी बी संघ मैदानामध्ये खेळतोय आणि आजची रात्र नक्कीच ते गाजवणार. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. माझ्या सोमेत माझे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे, त्याचबरोबर मयूरजी कांबळे आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तिन्ही जबरदस्त समालोचक आणि त्याचबरोबर आमचे चौथे समालोचक जे लवजीचे मोरे साहेब, त्यांनी देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मनोरंजन एवढं केलं की छोटी 4 व्हीलर देखील ते घेऊन आले. नेक्स्ट बॅटर महेश मुंडे. राजेजी परदेशी मात्र झाले थंडे. KWT लाईव्ह वाहिनीद्वारे आणि त्याचबरोबर स्टार cricket.in च्या वाहिनीद्वारे ही स्पर्धा थेट
लाईव्ह दाखवली जाते. फक्त रिसचा वापर करताना फ्लिक केलेला हा चेंडू. इथून सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालं नाहीये. एक या धावसंख्येनं वाढ. विक्रांत आला, विक्रांत. चोवीस धाबा स्कोर कार्ड वरती. आणखीन एक जबरदस्त चेंडू. चांगल्या सटीक लाईन नेंद मात्र टाकतोय गोलंदाज प्रसाद. प्रसाद कदम विद्यमान सदस्य आहे. प्रसाद कदम प्रसाद कदमच्या या चेंडूवरती मिड विकेट क्षेत्रामध्ये मारण्याचा विक्रम झाला, पण इथे चांगल्यारीत्या झेल टिपला जातोय आणि आणखीन एक फलंदाजाला करावा लागेल परतीचा प्रवास. संधी मात्र असेल DJ ऋषीला. आहेत बघा, ज्या खेळाडूनं झेल टिपला ना त्याला मैदानात जाऊन त्यांनी बक्षीस दिलंय. बक्षीस छोटा असो की मोठं देणं महत्वाचं आहे, कारण देणाऱ्यानं मन मोठं करावं अशी ही संधी होती. मैदानामध्ये ते गेले आणि त्यानंतर त्या खेळाडूला त्यांनी बक्षीस दिले. धन्यवाद साहेबांचं, कारण की कलेची कौतुक करणारे हे प्रेक्षक वर्ग आहे. नेक्स्ट बॅटर गणेश स्ट्राइक एंड वरती. गणेशनं आल्या पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. क्षेत्ररक्षकानं चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला, पण मोक्याच्या क्षणी इथे कॅच ड्रॉप झालाय आणि तत्पूर्वी धावा मिळाल्या त्या दोन या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 27. झाला की 28. तू 27 लिहिले. जबरदस्त हा चेंडू. क्रिकेटचा महादस सुहास मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरीच्या माध्यमातून हा चेंडू विसावला रक्षकाच्या हातामध्ये. चांगला खेळ मैदानामध्ये होतोय. खरवई विपक्ष माडपवाडी या दोन संघामध्ये चालू असलेला हा सामना. या षटकातील कदाचित हा शेवटचा चेंडू आणि ते पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि इथे टिपलाय झेल.
तो समीर जी मसूरकर साहब यहाँ पर बैठे हुए हैं, उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा। दोस्ती फाउंडेशन ऑर्गेनाइज श्री अल्पेश थरगोड़े और श्री प्रशांत शेंडे पाटिल इनके द्वारा ऑर्गेनाइज इस प्रतियोगिता में। तो आने वाले दिनों में कई बड़ी टूर्नामेंट्स आ रही है। नगर सेवक ट्रॉफी मंगेश दलवी साहब और ग्रामस्थ मंडल सुभाष नगर ऑर्गेनाइज आने वाले 27, 28, 29 और 30 मार्च को ये प्रतियोगिता खेली जाएगी। लेकिन उसके बाद उसी सप्ताह मार्च के महीने में खोपोली प्रीमियर लीग भी खेली जानी है। इस साल ऑक्शन है, वही जोश, वही जुनून, वही जज्बा। और अप्रैल में तो आप सब जानते हैं खोपोली क्रिकेट का वर्ल्ड कप, समीर जी मसूरकर की एक बेहतरीन टूर्नामेंट, वीरेश्वर मित्र मंडल आयोजित माजी नगराध्यक्ष ट्रॉफी। हाँ, 22,000 रुपए का इनाम जब एक लड़के ने हासिल किया तो ये टूर्नामेंट पूरे वर्ल्ड में पहुंची 24 लाइव के जरिए। बालचंद्र कदम हमारे दोस्त रन काफी कम बनाने उनकी टीम को, महज 28 रन। हारी हुई बाजी जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं और वो बाजीगर है बालचंद्र कदम। हमेशा बाजी जीतने पर उनका ज्यादा ध्यान रहता है, फोकस रहता है। अल्पेश थरगुड़े के जिगरी यार, जरूर मैं कहना चाहूंगा बालचंद्र कदम को। सोमसाई भोकरपाड़ा बनाम शेड़वली, दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। गेंदबाज अमोल पाटेकर, स्ट्राइकर इन पर प्रसाद। टाइम पास हो रहा है, ये मैच नंबर 3 है पहले दौर का। मैं विक्रांत पाटिल से गुजारिश करना चाहूंगा कि वो तुषार धुमार से संपर्क करे। प्रसाद नॉन स्ट्राइकर एंड पर योगेश। यहां से मत चिल्लाइए, लाइव को आवाज जा रही है। एक रन जरूर मिला एक्स्ट्रा कवर पर। 28 का पीछा करते हुए बल्लेबाज प्रसाद ने खाता खोला। सुभाष नगर कल क्वालिफाई हुई और आने वाले दिनों में नगर सेवक ट्रॉफी भी होने वाली है। नगर सेवक ट्रॉफी 27, 28 और 29 और 30 मार्च को ये ट्रॉफी खेली जाएगी। एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 2 रन। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक, उन तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। आने वाले दिनों में कई बड़ी प्रतियोगिताएं आ रही है, उनमें से एक डे में खोपोली प्रीमियर लीग 30, 31 मार्च। और अप्रैल महीने में तो आपको पता है कि समीर जी मसूरकर इनका क्रिकेट टेनिस का वर्ल्ड कप। ये विकेट मिलता हुआ यहाँ पर मालपाई माड़प टीम को पहला झटका मिला। टीम खरवई तो सोमसाई भोकरपाड़ा बनाम शेड़वली अगला मैच। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। राइट आर्म ओवर द विकेट। 28 रनों के बचाव में काफी अच्छी गेंदबाजी हो रही है।
हमारे राहुल पाटिल भी कमेंटेटर यहाँ पर आ चुके हैं, अक्कुड़वाड़ी के एक बेहतरीन कमेंटेटर जिनके साथ हमने कमेंट्री शेयर की इस साल करंजाड़ी प्रीमियर लीग में। एक ऐसी लीग, एक गांव की, जहां पर 3 दिनों में 5,000 से भी ज़्यादा लोगों ने खाना खाया था। रिकॉर्ड ब्रेक। एक गांव की लीग में इतने लोग खाना खा सकते हैं, आप इमेजिन भी नहीं कर सकते। टोटल आ चुका है 4 रन। पांच गेंदें हो चुकी है इस ओवर की, 4 रन आ चुके हैं। 28 का टारगेट है, 24 की अभी भी दूरी है। क्रिकेट है, खरवई के लिए आसान तो लग रहा है ये टारगेट, लेकिन हमने देखा पड़सदरी बनाम जो वाउलोली का मैच हुआ, वहां पर भी ऐसी सिचुएशन थी। आसान टारगेट था, लेकिन आखिरकार वाउलोली वो बना नहीं पाई और टीम जीती पड़सदरी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन लेग स्टंप के बाहर। अविनाश सर का वाइट बॉल का इशारा। पिछले 15 सालों से मैं खोपोली में बतौर कमेंटेटर कमेंट्री कर रहा हूं, लेकिन कोई अगर मुझसे पूछे कि आपका खोपोली में कमेंट्री का गॉडफादर कौन, तो मैं फक्र से नाम लूंगा समीर जी मसूरकर का, क्योंकि उनके टूर्नामेंट में जैसे ही मुझे मौका मिला, पूरी खोपोली में मौका मिला और मौका दिया गया। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन। अठारह गेंदे और 18 गेंदे और 19 रनों की जरूरत। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। किरण पाटेकर गेंदबाज, तो टॉस करेंगे हमारे मेहमान। अरुण पाटेकर इनके शुभ हाथ, तो टॉस किया जाएगा। किरण पाटेकर गेंदबाजी करेंगे। माड़पाई, माड़प तो नहीं है, हार चुकी है, लेकिन ये टीम है स्वराज वॉरियर्स माड़पवाड़ी। स्ट्राइकर एंड पे योगेश। 18 गेंदे 19 रन। खरवई भालचंद्र कदम की यह टीम आगे जा रही है। टॉस जीता है सोमजई भोकरवाड़ा ने और यह लंबा खेला। 18 गेंदे 19 रनों की जरूरत थी और उस बीच ये ओसी सिक्सर आया। सिक्सर की वजह से अब 17 गेंदे 13 रन। कल था इनाम आएगा कैच के लिए, आज उसी मैच के लिए था ना लवजी, और जो मैच खेला गया मुगलवाड़ी, लेकिन हमारे प्रफुल्ल शास ने इनकी तरफ से है क्या कुछ आएगा कैच के लिए? कैमरामैन ने पकड़ा था। सोमजाई भोकरपाड़ा ने टॉस जीता है। पहले दौर का वो आखिरी मैच होगा। गेंदबाजी करने का उन्होंने फैसला किया है। देखिए, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था बैटिंग करने वाली टीम ने, लेकिन उनके रन नहीं बने। महज 27 और 28 रनों का उद्देश्य। 13 की दूरी तय करनी है। 16 गेंदों में 13। सोलह गेंदों में 13 रनों की जरूरत। और ये गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर।
15 गेंदे 9 रनों की दूरी। आसान सा मैच है। भालचंद्र कदम काफी खुश हुए हैं क्योंकि उनकी बाजी अब लगभग पास होने वाली है। और ये बेहतरीन कैच। देखिए कभी कभी ऐसा लगता है कि अब हमारा काम बनेगा, लेकिन उस वक्त विकेट जा चुका है। ठोक दीजिए। नए बल्लेबाज विशाल। तो मुस्लिम भाई बेकरी वाला, इनकी तरफ से दोबारा शुभकामनाएं आ चुकी है। अगर वो यहाँ पर आए हैं तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर तशरीफ लाए। क्रिकेट के एक असली दर्दी, खोपोली फाटा के सामाजिक कार्यकर्ता मुस्लिम भाई बेकरी वाला। लेकिन यहाँ पर रन मिलेंगे एक। रन मिलेगा एक। आसान सा मैच है खरवई टीम के लिए, क्योंकि टेनिस बॉल क्रिकेट में जब रन कम हो और बॉल ज़्यादा हो, यानी कि गेंदें ज़्यादा हो, तो वहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम का पलड़ा भारी माना जाता है। वहीं अगर कम गेंदें ज़्यादा रन हो तो वहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम का पलड़ा भारी माना जाता है। 12 गेंदे 8 रन। 12 गेंदे 8 रन खरवई बनाम स्वराज्य 11 महाड़पवाड़ी। महाड़पवाड़ी के लिए यह मैच आसान नहीं है। गेंदबाजों को कड़ी मेहनत करनी होगी। हिम्मत मर्दा तो मदद खुदा, हम हमेशा कहते हैं। उसी तरह ये मैच आगे ले जाकर उन्हें खेलना होगा। आज हमारा साथ दे रहे मयूर कांबळे। टेक्निकल करेक्ट कमेंट्री किस तरह से होती है, इसका जीता जागता उदाहरण मयूर कांबळे। गिने चुने कमेंटेटर है जिनकी कमेंट्री रेडियो पर हम सुनते हैं वैसी नज़र आती है, जैसे कि करजत के समीर सोमणी जो कल यहाँ पर होंगे। मयूर कांबळे, उनकी भी वैसे ही कमेंट्री है जो सुनने में काफ़ी मधुर लगती है। आवाज़ में उनके एक अलग ही कशिश है। वो कशिश जब हम सुनते हैं तो मज़ा आता है। शॉर्ट ऑफ लेन गेंद, और इस गेंद को घुमाया है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। इस मैच में आसान है टीम खरवई के लिए, क्योंकि 12 गेंदे 8 की ज़रूरत थी। अब 11 गेंदे 4 रनों की ज़रूरत। 11 गेंदे 4 रनों की ज़रूरत। सोमजाई भोकरपाड़ा ने फील्डिंग करने का फैसला किया है। जैसे ये मुकाबला ख़त्म होगा आपको अंदर जाना है, और ये मुकाबला ख़त्म हो चुका है। ये बॉलर बेनिफिट मैच है, इसलिए इस मैच के प्लेयर ऑफ द मैच होंगे खरवई के कोई बॉलर। 3 रन देकर 2 विकेट जिन्होंने हासिल किए, उस प्रसाद को दिया जाएगा प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। आइए प्रसाद, कलेक्ट योर अवार्ड।